Hello traders, welcome to my Sniper Trading channel. So Indian market analysis मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. So Nifty 50 चा चार्ट माझ्यासमोर ओपन आहे. So as I mentioned yesterday, सध्या मार्केट तर वीक आहे. निफ्टी 50 मध्ये कालची लेवल सुद्धा ब्रेक होऊन खाली क्लोजिंग दिलेली आहे. ओके, म्हणजे जर समजा निफ्टी मध्ये प्रत्येक लेवल जर तुम्ही बघितलं, प्रत्येक जी लेवल होती म्हणजे ह्या कॅन्डलचा लो झोनने तोडला, देन परत ह्या कॅन्डलचा लो तोडला आणि प्रत्येक वेळी निफ्टी त्याचा प्रिव्हियस लो तोडून खाली क्लोजिंग देते. आता ह्या डिमांड झोनची जी काही रिॲक्शन होती या सगळ्यात तिन्ही बेस कॅन्डलची, ती रिॲक्शन इथं टच करून ऑलरेडी आलेली आहे. आता या डिमांड झोन मध्ये काही सुद्धा राहिलेलं नाहीये. आता निफ्टीला ह्या लेवल पर्यंत म्हणजे 22,000 ते 21,500-700 ह्या लेवल पर्यंत जर समजा निफ्टी डाऊनसाइड आली तर या गोष्टीचा अर्थ असा होतो की निफ्टी ह्या झोनला ब्रेक करू शकते. व्हेरी हाय चान्सेस आहेत ब्रेक करू शकते, कारण रिसेंट जर समजा आपण वॉरचे काही न्यूज ऐकले, सो बेसिकली मल्टिपल शिप्स स्ट्रेट ऑफ हॉर्मोजच्या जवळ युएसने डिप्लॉय केलेले आहेत UAEच्या मार्फत थ्रू. ठीक आहे, आणि आता सध्या थोडस हाय टेन्शन बेसिकली दिसतंय. मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन तर आहे. सो अजून तरी इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठीच म्हणू शकतो आपण, बेसिकली मार्केट रेडी नाहीये. लेवल्स तर माझ्या कालच्या लेवल्सच आहेत. हा, जे कोणी ट्रेडिंग करत असेल तर त्यांनी शॉर्टच कन्सिडर करा, शॉर्ट सेलिंगच कन्सिडर करा. 5 मिनिटाचा ब्रेकडाऊन डे, म्हणजे हा जरी तुम्ही समजा झोन बघितला, ह्या झोनला झालं का एक्झॅक्टली बघा तुम्ही. ह्या झोन मध्ये जेव्हा प्राइस आली, हा एक सपोर्ट होता. आता ह्या सपोर्टला पहिल्यांदा कॅन्डलने काय केलं, हॅमर क्रिएट केली. हॅमर क्रिएट करून मार्केट वर चाललंय असं दाखवलं, बट मार्केटनं लेवल सस्टेन केले नाहीत. मार्केट परत त्या लेवलला, सपोर्ट लेवलला आलं. 1 आवरला आपण बेसिकली बघूया. देन त्याच्यानंतर परत एक ग्रीन कॅन्डल केली, अशी ग्रीन कॅन्डल केली जेणेकरून ही इनसाइड कॅन्डल वाटावी, जेणेकरून हिथनं एक चांगली बाईंग येणार असं दाखवलं गेलं. म्हणजे नंबर ऑफ रिटेलचं पार्टिसिपेशन केलं गेलं आणि सगळ्यांचा एसएल हंट केला आणि प्रिव्हियस डे जो होता त्याच्या खाली क्लोजिंग दिली. सो आता ह्याच्या बॅक साईडला काही झोन आहे का अजून लोअर टाइम फ्रेमला? तर आहे. सो सध्या मार्केट मध्ये म्हणजे निफ्टी मध्ये ही जी लेवल आहे अवरली डिमांड झोन, हा सगळ्या मुवमेंटचा हा एक स्ट्रॉंग ओरिजिन दिसतोय मला ह्या लेवलला. आय होप कळालं असेल मी काय म्हणतोय नक्की. कारण निफ्टी मध्ये ही जी काही मुवमेंटम आली म्हणजे ऑलमोस्ट ऑल टाइम हाय गेलेलं नाही, बट या इथून ते इथपर्यंत मुवमेंट गेली. परत ऑल टाइम हायच्या नियर अबाउट 26,000 टच करून प्राइस आलेली आहे. 26,000 प्राइस टच करून आलेली आहे. आणि जर समजा तुम्ही बघितलं की ह्या लेवल नंतर मार्केट कधी सुद्धा ह्या म्हणजे इथून ज्यावेळी मार्केट अपमूव्ह गेलं होतं, तर कधी सुद्धा रिसेंटली मार्केट इथून म्हणजे ह्या लेवल पासून कधीच मार्केट डाऊनसाइड आलं नव्हतं, म्हणजे ही लेवल टेस्ट करण्यासाठी. सो करंटली आता मार्केट ह्या लेवलला ट्रेड करते. तर क्वेश्चन असा सेम की ह्या लेवल पासून रिव्हर्सल येईल का, की काय होऊ शकतं? हा,
एक चान्सेस आहेत की ह्या लेवल पासून मुवमेंट तर येणार, मुवमेंट कंपल्सरी येणार, म्हणजे येणारच. हा ओरिजिन आहे म्हटल्यानंतर इथून एक मुवमेंट तर बनते. बट ती मुवमेंट किती सस्टेन करणार आहे? कारण जर समजा ह्याच्या अगेन्स्ट जर आपण सेलिंग बघितलं ना, मला ते सेलिंग थोडंसं म्हणजे थोडंसं क्युरियस आहे. म्हणजे सेलिंग इतकं शार्प झालंय आणि इथे कोणतंही असे कॅन्डल्स मला दिसत नाहीत की म्हणजे रेड कॅन्डल जर समजा तुम्ही बघितलं ना, तर रेड कॅन्डलच्या खाली वीक पाहिजेत, मला बायर्स दिसले पाहिजेत. हा, बायर्स प्रत्येक ठिकाणी ऍड होतात. कारण जर समजा तुम्ही अनालिसिस केलं डेटाचं, तर असं दिसतंय की नंबर ऑफ एफ आय जे असतात ते सेलिंग करतात आणि मोस्टली डीआयज तर बायज करतात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डीआयज नेहमीच बाय करतात. आता डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स कोण आहे? डोमेस्टिक इन्व्हेस्टर इज नथिंग बट द इन्स्टिट्यूशन्स, इंडियन इन्स्टिट्यूशन्स. आपण जे एस आय पी मंथली करतो, मग तुम्ही कोणत्याही फंड मध्ये करा एस आय पी, ओके. हे असे जे काही सगळे फंड मॅनेजर्स आहेत ते सगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते प्रत्येक डीपला बाय करतात. प्रत्येक डीपला बाय करतात, त्यांचा झोन आहे तिथे, त्या झोनला त्यांची ऑर्डर प्लेस होतात, ते मार्केट वर जातं. तर सध्या ते चालू आहे. बट ह्या लेवलमध्ये मला काय पाहिजे की म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार की ह्या झोनमध्ये येण्याच्या टायमिंगला मार्केटनं इथे साईडवेज हळूहळू हळू सेलिंग झालं पाहिजे. आणि जर समजा एक शार्प सेलिंग होत असेल ना डाऊन साईड मुवमेंट, तर ही लेवल तितकी चालणार नाही. म्हणजे ही लेवल ओरिजिन असली तरी खूप स्ट्रॉंग मुवमेंट येईल असं दिसणार नाही. हा, जर समजा ह्या लेवलमध्ये आणि ग्लोबल सेंटिमेंट्स जर वॉरची सिच्युएशन जर थांबली, युएस आणि इराणमध्ये डील जर झाली, तर मार्केट हिथून लय क्विक रिव्हर्स करेल. म्हणजे आपल्याला चान्स सुद्धा देणार नाही की आपल्याला एंटर होण्यासाठी, ना आपल्याला कळणार पण नाही की इथं एंटर व्हायचंय तिथे एंटर व्हायचंय. पण हे सगळं डिपेंड आहे की वॉरच्या सिच्युएशन वरती, युएस आणि इराणवरती. आता सध्या युएस मध्ये प्रोटेस्ट चालू आहे अगेन्स्ट डोनाल्ड ट्रम्प. सो बेसिकली त्यांच्या काही दिवसात काही म्हणजे दिवसात निवडणुका पण आहेत. सो लेट सी की काय होते डोनाल्ड ट्रम्पच्या अगेन्स्ट. अख्ख्या जगाला त्याने म्हणजे एनर्जी सेक्टरसाठी म्हणजे जे काही मेन सोर्स आहे एनर्जीचा, इराण, युए ह्या इथून जे नॅचरल रिसोर्स जे अख्ख्या जगाला, म्हणजे चायना एक नियर अबाउट 30% मार्केट आहे त्याचं, इंडियन मार्केट पण आहे, पाकिस्तान आहे, ठीक आहे. सो कम्प्लीट नेशन्सना, जेवढे काही नेशन्स अवेलेबल आहेत म्हणजे या वर्ल्डमध्ये, तेवढ्या सगळ्यांना पॅनिक सिच्युएशन मध्ये टाकले. इफ यू आर नॉट अवेअर ऑफ द क्युबा, क्युबामध्ये सध्या लोड शेडिंग चालू आहे फक्त अमेरिकेच्या सँक्शन्समुळे. कम्प्लीट लोड शेडिंग चालू आहे. फिलिपिन्समध्ये आय थिंक फिलिपिन्समध्ये पण काहीतरी सध्या एनर्जी क्रायसिसमुळे त्यांनी त्यांच्या म्हणजे तिकडे पण लॉकडाऊन झालेलं आहे. म्हणजे लॉकडाऊन सारखी नाही, पण फिलिपिन्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाले. म्हणजे फक्त छोटे छोटे देश नाहीत, बरेचसे मोठे देशांमध्ये सुद्धा खूप क्रायसिस प्रॉब्लेम चालू झाले, फक्त एका व्यक्तीमुळे की ज्याला तेलाचा कंट्रोल पाहिजे, जिथून सगळ्या जगावरती कंट्रोल होऊ शकतो. म्हणजे महत्वाकांक्षा किती आहे बघा त्या व्यक्तीकडे, की काही झाले ते मला ते पाहिजे. त्यांनी, तुम्ही बघा ना, अमेरिकेने किती वॉर केले आतापर्यंत. व्हिएतनाम, देन अफगाणिस्तान, देन इराक, देन आता इराण, राईट, ओमान. म्हणजे कितीतरी कंटिन्युअस त्यांची वॉर सिच्युएशन, म्हणजे प्रत्येक वेळी काही ना काहीतरी त्यांना त्या गोष्टी पाहिजेत. नंतर आय थिंक क्युबामध्येच काय आय थिंक त्यांना नेक्स्ट त्यांचं टार्गेट आहे इराण झाल्यानंतर. का? नॅचरल रिसोर्सेस. हे असं आहे. म्हणजे ट्रम्प ह्या पद्धतीचा विचार नाही करत आहे की ग्लोबलचं काय म्हणजे काय काय इम्पॅक्ट होईल त्या गोष्टींचा. त्याला फक्त हे इम्पॉर्टंट आहे की अमेरिकन्स नीड टू बी सेव्ह. अमेरिकेनं जगावरती राज्य केलं पाहिजे असं त्याचं, अशी त्यांची महत्वाकांक्षा पहिल्यापासूनच. सो खूप पॅनिक सिच्युएशन आहे सध्या. तरी काय होते काय सांगता येऊ शकत नाही. इंडियन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा काहीतरी हालचाल चालू आहे, जेणे म्हणजे आता रिसेंटली काही हायली मीटिंग झालेले आहेत. इंडियन हायली म्हणजे तिन्ही दलाचे प्रमुख, ओके,
तिन्ही आर्मी चीफ, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअर्स, देन अजित डोवाल, आपले सुरक्षा मंत्री, ठीक आहे, राजनाथ सिंग, देन जयशंकर, आपले फॉरेन मिनिस्टर. सो यांचे बरेचसे काही मीटिंग झालेले आहेत. डोंट नो, समथिंग इज हॅपनिंग. जम्मू काश्मीरचा थोडासा अलीकडचा भाग, जे पंजाबचं ह्या लेवलला कम्प्लिटली आता सध्या नो एअर झोन सध्या त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. सध्या युद्धाची प्रॅक्टिस चालू आहे त्या लेवलला. ओके, सो ऑपरेशन सिंदूर 2.0 असं पण काही रुमर्स आहेत. डोंट नो एक्झॅक्ट राईट इन्फॉर्मेशन टू अस, बट समथिंग इज हॅपनिंग, समथिंग इज रिअली हॅपनिंग इन द इंडिया एज वेल. ओके, सो त्याच्यामुळे हे सांगता येणं अशक्य आहे ह्या मुवमेंटला की हेतून निफ्टी रिव्हर्स होईल. या लेवलपासून निफ्टीमध्ये रिॲक्शन येणार, दॅट इज अ ट्रूथ. बट हिथून रिव्हर्स होणार, दॅट इज अ मिथ, म्हणजे माहित नाही अजून. ठीक आहे, सो सध्या तरी ह्या लेवलला जे कोणी इंट्राडे वगैरे करत असेल तर ही लेवल मार्क करून घ्या आणि इथे बरोबर म्हणजे 15 मिनिटाला तुम्ही जर व्यवस्थित गेला, म्हणजे एक्झॅक्टली झोन आपल्याला जर पाहिजे असेल तर 15 मिनिटं 5 मिनिटं आपण चेक करू की एक्झॅक्टली कुठं झोन क्रिएट झालेलं आहे. लेट्स सी वेर इज या. सो 15 मिनिटाला आता आपण आहे, 15 मिनिटाला आपण ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे. ओके, यस. आता बघायला गेलं तर ही पण एक लेवल आहे, ह्या लेवलला आहे, म्हणजे ही लेवल तर आहेच आहे. आता निफ्टी ह्या लेवलला ट्रेड करतोय 22,380 ह्या लेवलला ट्रेड करतोय. हिथून नाही, हिथून ऑलरेडी रिॲक्शन आले, त्यामुळे हिथून काही मार्केटमध्ये रिॲक्शन येणार नाहीये. आली तर ह्याही लेवल आहे. देन त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट ओरिजिन लेवल आहे ती हे 21,925. ओके, ही लेवल पण आहे, ही लेवल आहे, पण ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 बेस कॅन्डल आहेत. सो बेटर वे, सगळ्यात भारी ओरिजिन साठी वेट करूया ना. म्हणजे जे कोणी इंट्राडे ट्रेडिंग वगैरे करत असेल, मला तर बेसिकली टाइम म्हणजे जर टाइम कॅप्चर झाला मिळाला, कारण मला पर्सनली सांगायचं झालं तर ऑप्शन मध्ये अजिबात इंटरेस्ट येत नाही. कारण आपण एवढं चांगलं अनालिसिस करायचं आणि प्रॉपर एक्झिक्युशन मध्ये एंट्री घ्यायची. ओके, आणि जसं मंथली एक्सपायरी वगैरे जवळ येईल तसं आपलं म्हणजे जेवढं प्रॉफिट झालेलं असतं त्याचं फक्त थिटा डिकेमुळं डायरेक्ट प्रॉफिट अर्ध होणं, म्हणजे काय काय अर्थ काय राहिला त्यामध्ये आपलं टॅक्सेस पण द्यायचे आहेत, ब्रोकरेज पण द्यायचं आहे, मग त्यातनं काय तर आपल्याला चिल्लर काय उरले तर आपल्यासाठी. बरोबर आहे ना. ही सध्या ऑप्शनची कंडिशन आहे. मित्र म्हणते ऑप्शन बंद करायला पाहिजे त्यांनी आता. सरळ सरळ मध्ये त्यांनी, तुम्ही फॉरेक्स मार्केट चेक करा ना, फॉरेक्स मार्केटमध्ये आपलं व्हॉल्यूम का शिफ्ट होते. डोंट नो यार, लाईक वाय इट्स इन इंडिया इज लाईक दॅट, डोंट नो. ओके, सो ही लेवल मार्किंग करून घ्या. जर म्हणजे समजा कोणी ट्रेड करत असेल तर ही लेवल खरंच खूप चांगले ओरिजिन आहे, या सगळ्या अपमूचा ओरिजिन आहे. सो या लेवलला कोणीही ट्रेड करू शकतं. बट निफ्टीमध्ये पॉसिबिलिटी आहे की हे लेवल तुटण्याचे, पण खूप मोठा म्हणजे झोन खूप मोठा आहे. म्हणजे निफ्टीला अजून जवळपास ह्या लेवल पासून, म्हणजे जर समजा आपण समजा उद्या कन्सिडर केली ह्या लेवलला निफ्टी आहे, हिथून ते हितपर्यंत नाही म्हटलं तर अजून 10% निफ्टी पडली पाहिजे. व्हेरी रिस्की, म्हणजे एक निगेटिव्ह बेरिश मार्केट चालू होते का काय असं सगळ्यांना फील होईल. असं म्हणजे हे जर हा जर झोन तुटला तर असं दिसतंय आपल्याला. ठीक आहे, अजून म्हणजे अजून जवळपास 10% निफ्टी डाऊन झाला पाहिजे एवढ्या लेवल येण्यासाठी. बट ह्याच्यामध्ये अजून एक गेम आहे, अजून एक गेम आहे. लेट मी चेक व्हेअर इट इज गेम. निफ्टी बँक, निफ्टी बँक इज अ मेजर चेंज. निफ्टी बँक मध्ये बघा, आता आपण कालचे जे लेवल्स काय मार्किंग केलेले आहेत, निफ्टी बँक जर समजा इथे हळूहळू हळूहळू हळू जर डाऊन साइड आली, ज्या पद्धतीने शार्प सेलिंग झाले ह्याच्यात पण प्रत्येक प्रिव्हियस डेचा जो काही लो होता तो सगळ्यात प्रत्येक ठिकाणी ब्रेक होते. लेट सी, इथे ब्रेक झाला. ओके, देन इथे ब्रेक झाला, हा लो जो होता प्रिव्हियस डेचा तो ब्रेक झाला. देन त्याच्यानंतर हा जो लो होता तो ब्रेक झाला. ओके, प्रत्येक डेचा लो त्याचा ब्रेक होतोय. बट
ह्या लेवल नंतर जर समजा बँक निफ्टीमध्ये स्लो 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 जर सेलिंग झालं, ओके, जे की एक वेल अँड गुड आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रेड कॅन्डल आपल्याला जर वीक दिसली, ओके, म्हणजे सेलर्स ट्राय करतात, बरं बायर्स काय करतात, परत बाईंग करून त्यांना सेलर्सला प्रेशरमध्ये घेऊन येतात, ठीक आहे. आणि ह्या झोनमध्ये जर समजा ह्या ओरिजिनला टच करून जर बँक निफ्टी जर इथे साइडवेज होऊन रिव्हर्स गेली ना, सो निफ्टी डायरेक्ट रिव्हर्स होणार. फॉर अँड शुअर निफ्टी तिथून रिव्हर्स होणार, कारण बँक निफ्टीला वरती घेऊन जाणार. कारण आता जर पाहिलं तर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक हे त्याच्या वेल अँड गुड झोन मध्ये आलेले आहेत. ओके, सध्या येस दिस इज अ 4 आवर डिमांड झोन होत आहे आणि ह्या झोन मधून सध्या प्राइसचे रिएक्शन चालू आहेत, पण इथून काही जास्त रिएक्शन येणार नाही. सो मेजरली जी रिएक्शन आली पाहिजे ती ह्या ओरिजिन मधूनच आली पाहिजे. सो वेट अँड वॉच. सध्या तरी वेट करा. सेलिंग प्रेशर हाय आहे, ठीक आहे. ह्या झोनचा वेट करा. निफ्टी बँक निफ्टी त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येणार आहे, एवढं सगळ्यांच्या लक्षात येऊ द्या. ह्या त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये आल्यानंतर खरा गेम आपल्याला कळणार आहे की अजून ब्रेकडाऊन होणार की इथून साइडवेज जाऊन मार्केट अप जाणार. ओके, सो मार्क द लेवल्स. सध्या वरती जाण्याचा काही सुद्धा संबंध दिसत नाही, म्हणजे मला पुल बॅक म्हणजे काय त्याला म्हणतो आपण गॅप अप वगैरे असं मला काही सुद्धा दिसत नाही. गॅप डाऊन मेजरली होईल. जर समजा तुम्ही बघितलं गॅप डाऊन आज झाले ना, टोटल 2000 पॉईंट बँक निफ्टी पडले. टोटल 4% आहे ना रे, 4% दिसते मला. ओके, 2000 पॉईंट निफ्टी पडले. सो निफ्टीसाठी माझ्यासाठी तर ही लेवल आहे, आणि ह्या लेवल मधनं यार प्लीज इथूनच रिव्हर्स डायरेक्शन होते, म्हणजे जेणेकरून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येईल. ओके, सध्या तरी डाऊनसाइड मुवमेंट जर बघितली तर एकदम सरळ 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 दिसते. सो पॅनिक सिच्युएशन तर आहे, बट लेवल मार्क करून ठेवा, ठीक आहे. ह्या ओरिजिनला प्रत्येक सेक्टर येणार आहे असं मला तर दिसतंय, म्हणजे मोस्टली तर बँक निफ्टी तर येतोय. सो लेट्स वेट अँड वॉच. विल चेक फॉर द HDFC बँक. लुक, HDFC बँक त्याच्या ह्या झोन मध्ये येतोय, जिथून HDFC बँक रिव्हर्स झाला होता, ज्या झोन मधून HDFC बँकने रिव्हर्स घेतला होता, म्हणजे ह्या लेवल पासून ह्या लेवलला HDFC बँक जवळपास एक एक पण नाही म्हणता येईल, जवळपास 1.5 वर्षानंतर येते. ओके, HDFC बँक जवळपास 1.5 वर्षानंतर येते. तुम्ही कॅन्डल्स बघा ना, टोटल बघा 105 बार आहे टोटल ह्या लेवल्स मध्ये. म्हणजे ह्या 2024 मधला जानेवारी फेब ते 26/2000 मार्च, नाही म्हटलं तर जवळपास 2 वर्ष पण म्हणू शकतो आपण. हे 2 वर्षाचं सेलिंग आहे. 2 वर्षानंतर प्राइस इथे येते. आणि एचडीएफसी नाही म्हटला तरी आता जवळपास किती पर्सेंट डाऊन आहे बघा, ह्या लेवल टॉप पासून ते इथपर्यंत जवळपास आता 30% डाऊन झालाय एचडीएफसी बँक. सो प्रत्येक स्टॉक मान्य आहे की एचडीएफसी मध्ये सध्या जे काही इंटरनल पॅनिक सिच्युएशन जे होते त्याच्यामुळे तर अजून मेजर सेलिंग आलेलं आहे, ज्याच्यामुळे बँक निफ्टी पडते, ज्याच्यामुळे निफ्टी पडतोय. बट जर समजा ह्या लेवलला जर एचडीएफसी येऊन आपल्याला 30% डिस्काउंट मध्ये जर प्राइस मध्ये एचडीएफसी सारखी हाय व्हॉल्यूम असणारी, हाय लिक्विडिटी असणारी, देन इंडियन मार्केट मधला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फायनान्स मध्ये जी बँक स्टेबल आहे ती म्हणजे एसबीआय वगैरे सगळ्यानंतर, म्हणजे त्यांच्या सुद्धा मोठी सगळ्यात बँक ती म्हणजे एचडीएफसी बँक. ओके, जर समजा इथून रिव्हर्स झाली आणि आपल्याला 30% डिस्काउंट मध्ये जर ती आपल्याला प्राइस मिळत असेल तर आपण का नाही घेणार. प्रॉब्लेम फक्त एकाच माणसामध्ये आहे, ते ट्रम्पमुळे. त्याच्यामुळेच भीती वाटते, नाहीतर काय घाबरायचं आहे. मला तर इन्व्हेस्टमेंट करायची असल्या चांगल्या झोन मध्ये, कारण ऑलरेडी चुकून म्हणजे खूप आधी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून आम्ही फसले. ओके, सो एचडीएफसी हा त्याच्या ओरिजिन लेवलला येणार आहे. सो प्लीज मार्क द लेवल्स. ह्याच्यामध्ये आता कसा ट्रेड करायचा ते आपण नक्कीच, म्हणजे मी म्हणजे इथं जो ओरिजिन आहे ना ह्या लेवलला, लेट्स सी फर्स्ट ओरिजिन हाऊ इट लुक्स. म्हणजे जेव्हा मार्केट ज्यावेळी इथं होतं ना तेव्हा मी ह्याचा विचार केला होता की ह्या लेवलला मार्केट आलं पाहिजे. ऍक्च्युली इथून मार्केट चाललं होतं, बट इथं हा जो पॉईंट आहे ना, हे
ह्या लेवलपासून मार्केट कधी आलं नव्हतं इथे. सो माझी जास्त अपेक्षा आहे की एचडीएफसी बँक ह्या लेवलला आलं पाहिजे इथे, आणि ते येणार असं मला दिसतंय. कारण ह्याच्या नंतर म्हणजे कधीच एचडीएफसी बँक ह्या लेवलपर्यंत आलं नाही. हा, त्याच्यामध्ये अजून एक लेवल आहे की ही एक लेवल आहे, ह्या लेवलला सुद्धा एचडीएफसी कधी आलेलं नाही. ठीक आहे, जर असा डाऊनसाइड घेतो म्हणजे थोडीशी क्वांटिटी ह्या लेवलला, थोडीशी क्वांटिटी ह्या लेवलला, म्हणजे असं सुद्धा कोणी प्लॅन करू शकतं. बघा, एचडीएफसी जवळपास नंतर डायरेक्ट 2 वर्षानंतर इथे या लेवलपर्यंत येतोय. ओके, सो लेवल मार्किंग करून घ्या. हा जो ओरिजिन आहे, ओरिजिन लगेच म्हणजे खूप वर्षानंतर, खूप दिवसानंतर आपल्याला मिळालेला आहे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. आता एचडीएफसी मध्ये काय झालं पाहिजे की प्राइस ऍक्शन तर चांगली झाली, प्रत्येक ठिकाणी बायर्स ऍड झालेले आहेत. लो ब्रेक होते, दॅट दॅट वेल अँड गुड. लो ब्रेक प्रत्येकाचा व्हायला लागले, सेलिंग होण्यानंतर होणारच. बट ह्याच्यामध्ये ना आता सध्या साईडवेज होऊन थोडं खाली वीक तयार झाले पाहिजेत मार्केटमध्ये. सो असं मी थोडंसं एक्सपेक्ट करतोय. इथे एचडीएफसी नाही म्हटलं तर इथे एचडीएफसीने हॉल्ट घेतला पाहिजे. इथे एचडीएफसी आता थांबला पाहिजे. ओके, एचडीएफसी झाला. देन लुक फॉर द आयसीआयसीआय बँक. इंडियातली सगळ्यात सेकंड टॉप बँक माझ्या म्हणण्याप्रमाणे, आणि मार्केटच्या ह्याच्याप्रमाणे सुद्धा स्ट्रॉंग बँक आहे ही पण. ऑलरेडी आय टोल्ड यू लाईक आयसीआयसीआय बँक ऑलरेडी त्याच्या बेस झोनला, ओरिजिन झोनला ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे, ह्या लेवल पासून जी रिॲक्शन आली होती, हे बघा, ही ही रिॲक्शन ऑलरेडी आलेली आहे इथे. आता हा झोन तोडून मला काय दिसतंय, आता बँक निफ्टी त्याच्या ओरिजिनला आले, एचडीएफसी त्याच्या ओरिजिनला आलाय, आयसीआयसीआय त्याच्या ओरिजिनला आलाय, इवन निफ्टी सुद्धा त्याच्या ओरिजिनला आलाय. ठीक आहे, सो आय होप की आता ह्या लेवलला जर समजा बघितलं तर इथे फक्त सपोर्ट आहे, इथे कुठला डिमांड झोन अवेलेबल नाही. आता हा सुद्धा डिमांड झोन टेस्टेड झालेला आहे. हा डिमांड झोन टेस्टेड आहे, आणि ह्या डिमांड झोनचा जर समजा तुम्ही विचार बघितलं व्यवस्थित, तर ह्या लेवलचा म्हणजे मुवमेंट जर चांगली आली, देन त्याच्यानंतर सगळ्यांचा एसएल पण खाल्ला येते, म्हणजे इथे अजून पॅनिक क्रिएट केलेलं आहे. जेव्हा मार्केट जेव्हा ओरिजिनला येते ना आजकाल, तेव्हा अजून पॅनिक क्रिएट केलं जातं, जेणेकरून रिटेलर्स किंवा जे काही अजून कोणी नवीन इथं बाहेर साईड झाले ते सगळे पॅनिक होऊन बाहेर पडावे. आता जर समजा ह्या लेवलचा जर एसएल घेतला नाही ह्याने, सो फायनली आयसीआयसीआय काय करणार आहे, आयसीआयसीआय ही जी फेअर व्हॅल्यू गॅप आहे, ह्या लेवल पासूनच आयसीआयसीआय मग मोमेंटम देणार. दॅट इज ट्रू. ही लेवलच अशी आहे की आयसीआयसीआय इथूनच मोमेंटम देणार, कारण ऑलरेडी नाही. सो ओ ओ ओ म्हणजे अजून थोडंसं डाऊन साईड जावं लागेल, कारण ऑलरेडी त्या एका पर्टिक्युलर लोकेशन पासून आयसीआयसीआय रिएक्शन दिली होती. ठीक आहे, मी एवढ्या लेवल खाली का म्हणतोय, कारण याचं रिझन काय, कारण इथल्या कुठल्याही डिमांड झोनने त्याच्या प्रिव्हियस सप्लाय झोनच्या अगेन्स्ट म्हणजे त्याच्यावरती जाऊन क्लोजिंगच दिलेलं नाही, तर मग काय करणार, त्याच्यामुळे अजून खाली यावंच लागणार आपल्याला. सो आयसीआयसाठी ही लेवल आहे माझ्यासाठी 1180 मार्किंग करून ठेवा, 1182 किंवा 80. ठीक आहे, या लेवल पर्यंत आयसीआयसीआय येणार, आणि तिन्ही सेक्शन्स म्हणजे सगळे झोन ओरिजिन मध्ये आलेले आहेत, आणि बुमकन कॅन्डल देणार. ओके, आयसीआयसीआय बँक. लेट्स गो फॉर द रिलायन्स. रिलायन्स मध्ये जो अवरली डिमांड झोन होता, सो त्याच्यामध्ये रिॲक्शन आली, बट मला रिॲक्शन खरंच नाही आवडली, खरं म्हटलं तर. बघा, बेसिकली बघा ना, किती भारी झोन होता हा, पण ह्या सगळ्या सेलिंग प्रेशरमुळे ही जी कालची जी रेड कॅन्डल झाली ना, म्हणजे कालची इन द सेन्स, हा काल सोमवार होता ना, नाही सॉरी, विसरलो, आज सोमवार आहे. म्हणजे शुक्रवारची जी काही सेलिंग आली ना, दॅट्स व्हेरी डेंजरस. लाईक ही जी रेड कॅन्डल झाली, त्याच्यामुळे प्राइस इतकी डीप आली ना, की ह्या झोनची रिॲक्शन म्हणजे एकदम अशी शार्प आलीच नाही. ह्या झोनची रिएक्शन एकदम म्हणजे मी एक्सपेक्ट करतो की ह्या लेवल पर्यंत तरी मार्केट जाईल इथनं, बट ही प्राइसच एवढी सेलिंग प्रेशरमुळे एवढी डीप आली ना, की इथनं म्हणजे तेवढी पाहिजे तशी रिॲक्शन आलीच नाही ह्या झोनचं. म्हणजे ही झोन खरंच खूप चांगला होता, नो डाऊट हा झोन खरंच खूप चांगला होता. एक 10-15 पॉईंटची मुवमेंट पण मिळाली, बट दिस इज नॉट गुड. एवढा झोन चांगला आहे, ओव्हरली डिमांड झोन. सो
रिॲक्शन तर चांगली यायला पाहिजे होती. पण एक एक गोष्ट चांगली आहे की ह्याच्यामध्ये अजून त्याचा प्रिव्हियस म्हणजे डे आवरली जी कॅन्डल आहे ना त्याचा लो अजून तोडलेला नाही. त्याच्या इंटरनल मध्ये साईडवेज मध्ये सध्या मार्केट प्राइस मध्ये रिएक्शन चालू आहे. ओके. हा, रिलायन्स अजून त्याच्या ओरिजिनला आले नाही. रिलायन्स खूप लांब आहे त्याच्या ओरिजिन पेक्षा. इथं आहे. रिलायन्स अजून इथेच काम करतोय, इथेच खेळायला लागलाय. येस, कारण ही लेवल ऑलरेडी टेस्टेड आहे. त्यामुळे मला ह्या लेवल पासून अजून काही सुद्धा अपेक्षा नाहीये. इथून खाली तुटणारच आहे मार्केट. आजची कॅन्डल बघितली तरी तुटणार आहे. ठीक आहे. पण लेट सी, अजून ही लेवल तोडलेली नाही. म्हणजे हा झोन तोडलेला नाही. ही जी हॅमर आहे ना ह्याचा अजून ब्रेकडाऊन झालेला नाही. समजा उद्या ह्याचा ब्रेकडाऊन झाला ना तर मग रिलायन्स खाली आहे. आणि जर समजा नाही झाला ना, रिलायन्स काही मोमेंटम साठी इथून वर आहे या लेवल पासून इथपर्यंत. राईट, इथपर्यंत. ओके. मी कालची एक म्हणजे एनटीपीसी एक ओपन करतो. म्हणजे एनटीपीसी मध्ये माझं जे बाईंग आहे ते मी सध्या कुठे ठेवलंय तुम्हाला दाखवतो. बेसिकली जर एनटीपीसी मध्ये जर प्राइस ऍक्शन जर समजा तुम्ही बघितली ना, सो बेसिकली हा झोन आहे 4 अवरली. ओके. आता एनटीपीसी मध्ये अजून एक तुम्हाला दाखवतो की हा जो सप्लाय झोन होता ना, ह्या सप्लाय झोन मधून सध्या प्राइसची मोमेंटम आहे. ओके, ऍग्री? राईट. तसं बघायला गेलं तर आता हा जो सप्लाय झोन आहे ना खरंच खूप स्ट्रॉंग आहे. एवढं मात्र आहे की अजून ओरिजिनला टच नाही झाला. त्याच्या मिड पॉइंटला म्हणजे ड्रॉपला, एका पर्टिक्युलर बेसला म्हणजे रॅली म्हणजे ड्रॉप बेस ड्रॉप ह्या लेवलला सध्या टच झालेला आहे. आणि एनटीपीसी मध्ये सध्या तिथूनच प्राइस डाऊन साइड आली. बट पॉइंट टू बी नोटेड की इथं काय बघण्यासारखं आहे की ड्रॉप येताना तुम्ही प्रत्येक कॅन्डल बघा. ही रेड कॅन्डल बघा. ह्या रेड कॅन्डल नंतर तिची दुसरी जी रेड कॅन्डल व्हायला पाहिजे होती ती ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली म्हणजे इथे क्लोज व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. इथं काय झालं, बायर साईड झाली. परत सेलर्सने काय केलं, इथे की प्राइसला परत खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी तर एकदम म्हणजे गॅपडाऊन करून परत काय झालं, ह्याच्या खाली क्लोजिंग करण्याचा प्रयत्न केला. खाली क्लोजिंग केली. बट लगेच दुसऱ्या दिवशी काय झालं, बायरने सगळ्यांना बाहेर काढलं परत सेलर्सना. परत सेलर्स इथं काय करायला खाली ढकलायचा ट्राय करायला लागल्यात. पण इथं काय व्हायला लागले, प्रत्येक कॅन्डलच्या खाली वीक दिसायला लागलेत मला. ही कॅन्डल आता का नाही, ही कॅन्डल झाले घाबरवायला. खरं सांगायचं झालं तर असं मला बेसिकली दिसतंय की ही कॅन्डल झाले घाबरवण्यासाठी. म्हणजे इथे ह्या लेवलचा ब्रेकडाऊन येईल ही कॅन्डल बघून असं दिसतंय आपल्याला. बट खरी गेम तर इथे, खरी गेम इथे होणार आहे. याचं कारण काय, कारण हा जो झोन आहे ना, ह्या झोन पासूनच आपल्याला रिएक्शन भेटेल आणि भेटणार. त्याचं रिझन काय, कारण ह्या झोन सेम रिलायन्स सारखंच झालंय. तर फक्त एवढंच आहे की प्राइस एकदम डीप नको याला. खूप डीप आली ना मग ह्या लेवल म्हणजे ह्याच्या ओरिजिन अजून काय चालला नव्हता, मग ते ह्या ओरिजिनला कदाचित येऊ शकतो. म्हणजे ह्याचा एसएल होऊ शकतो. सो एसएल आपल्याला थोडंसं ह्याच्या खाली डाऊनसाइड ठेवायचंय. मी माझी जर एंट्री उद्या प्लेस झाली तर मी नक्कीच दाखवणार. ठीक आहे, माझं धन मध्ये माझं अकाउंट आहे तर त्याच्यामध्येच मी एंट्री वगैरे घेतो अजून इक्विटी ट्रेडिंगला. तो सध्या एनटीपीसी मध्ये माझ्यासाठी हे लेवल्स आहेत. हा झोन आहे, झोन चांगला आहे. प्रिव्हियस हायच्या वरती क्लोजिंग दिलेले आहे अवरली. सो माझ्यासाठी झोन चांगला आहे. ओके. प्रॉब्लेम काय आहे म्हणजे सांगायचं पॉइंट काय आहे की ह्या लेवल पासून जर सेलिंग घ्यायचं असेल तर किती शार्प सेलिंग आलं असतं. किंवा असं पण असेल कारण जर समजा तुम्ही मंथली जर बघितलं ना तर मंथली मंथली बघितला तर हा मंथली एक झोन आहे. ओके, हा एक मंथली झोन आहे. सो आपल्या स्ट्रॅटेजीनुसार काय झालं बघा, इथे ह्या लेवलमध्ये प्राइस साइडवेज गेली इथे. देन या ग्रीन कॅन्डल मध्ये ह्या लेवलचा सप्लाय झोन तोडला. देन परत साइडवेज गेली आणि ह्या लेवल पासूनच प्राइस मध्ये अपमूव्ह आली. अपमूव्ह अशी आली की ह्या लेवल सगळ्या झोनचं ह्याच्यावरती काय तरी
ब्रेकआउट आला. ओके राईट. सो आता वीकली बघूया. तर वीकली जर बघितलं तर दोन झोन दिसतात आपल्याला, एक हा झोन आणि हा एक त्याचा ओरिजिन. प्राइस मधली जर रिॲक्शन जर बघितली तर मला आत्ता ह्या पॉइंटला असं वाटत नाही की ह्या लेवलला प्राइस येईल इमिजिएट. व्हॉट आय एम सेइंग, इमिजिएट ह्या लेवलला प्राइस येईल. सो माझ्यासाठी दिसते की ह्या लेवल नंतर इथे ज्यावेळी एंट्री होईल ना, प्राइस डायरेक्ट ह्या लेवलला आली पाहिजे. परत तर माझ्यासाठी ही एंट्री पॉइंट, त्याच्या खाली हा एस एल. लेट्स गो. ओके. एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स ओ ह्या लेवलला ऑलरेडी आलेली आहे प्राइस. आणि ओके वीकली डिमांड झोन मध्ये तर आलेले आहे. प्राइस मध्ये रिॲक्शन पण झालेले आहे, हॅमर तर झालेले आहे. एंट्री टाकायला पाहिजे होती. शिट, लक्षच नाही माझं. ठीक आहे. प्राइस मध्ये डीप मोमेंटम आलेले आहे, पण डीप सेलिंग म्हणजे डीप सेलिंग आलेलं आहे. अशा रेड कॅन्डल मध्ये सुद्धा उतरायची धाडच पाहिजे बाबा. ओके. सो ह्या लेवल नंतर आता प्राइस काय करते बघूया आपण. हॅमर तर झाले, उद्या बघूया काय करते. माझ्यासाठी आता सध्या लेवल जी आहे ती हीच आहे, एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये. इथूनच अपमूव आली होती. लेट्स सी इथं काय करतोय, का हा तोडून मग खाली ह्या लेवल पर्यंत काय येतोय का अजून डाऊन साइड येतोय. माझ्यासाठी तर म्हणजे इथून थोडीशी मुवमेंट येणं गरजेचं आहे, कारण हा एक ओरिजिन पॉईंट आहे. या लेवल पासून ऍटलिस्ट इथपर्यंत तरी, आणि जर समजा स्ट्रॉंगच बाईंग असेल तर ह्या लेवल पर्यंत फर्स्ट टार्गेट आणि हे सेकंड टार्गेट झालं. इथलं सेकंड टार्गेट झालं आपल्यासाठी. इथपर्यंत तरी प्राइस आली पाहिजे. ज्या पद्धतीने इथं बाईंग आले ना, त्या पद्धतीने इथे सुद्धा तेवढंच बाईंग आलं पाहिजे. होप सो. आय होप की सगळ्यांना व्हिडिओ आवडेल. जर काही पॉइंट्स असतील तर तुमच्याकडून तर प्लीज नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये ऍड करा. तोपर्यंत सेफली ट्रेड करा विथ स्ट्रिक्ट एसएल, एक्झिट अँड टार्गेट. ओके. रिस्क रिवॉर्ड रेशो प्रॉपरली मॅनेज करून ट्रेड करा. And please like the video, share with your friends and subscribe my channel. Thank you. Tata. Bye bye.